तुमचे केस सतत गळत आहेत का? कधी खूप तेलकट तर कधी अगदी कोरडे आणि राठ वाटतात का? केसांची लांबी वाढत नाही, टोकं फुटतात किंवा केस सतत तुटतात का? पण तुमच्या केसांची खरी समस्या नेमकी काय आहे? हे तुम्हाला माहिती आहे का? आज आपण करणार आहोत एक मजेदार केसांची गुप्तहेर चाचणी. यामध्ये मी तुम्हाला 10 अगदी सोपे प्रश्न विचारणार आहे. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आपल्या केसांकडे पाहून मनात द्या आणि शेवटपर्यंत राहा. कारण शेवटी या सर्व उत्तरांच्या आधारे आपण शोधणार आहोत की तुमच्या केसांची मुख्य समस्या नेमकी कोणती आहे. तर चला, केसांचा गुप्तहेर बनूया आणि आपल्या केसांचे गुपित शोधूया. पहिला प्रश्न, केस वाढत नाहीत की तुटत आहेत? हा आजच्या चाचणीतील सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. तुम्हाला अनेक महिन्यांपासून असं वाटतंय का की तुमचे केस अजिबात वाढत नाहीत? पण कधी तुम्ही केसांची लांबी कमी होण्यामागचं कारण केस तुटणे असू शकतं असा विचार केला आहे का? कंगवा करताना छोटे छोटे तुटलेले केस दिसतात का? खांद्यावर किंवा कपड्यांवर वेगवेगळ्या लांबीचे छोटे केस दिसतात का? केसांच्या टोकांकडे पाहिल्यावर लांबी सारखी नसल्याचे जाणवते का? जर हो, तर तुमचे केस वाढत नाहीत असं नसून ते वाढत असतानाच तुटत असण्याची शक्यता आहे. म्हणून केसांची लांबी वाढवायची असेल तर फक्त केसांच्या वाढीकडे लक्ष देऊन चालणार नाही. केस तुटणार नाहीत याची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. दुसरा प्रश्न, केस धुतल्यानंतर किंवा ते ओले असताना खूप गुंततात का? कंगवा करताना वारंवार अडकतो का? केस सोडवताना अनेक केस तुटतात का? जर हो, तर तुमच्या केसांची तुम्ही अधिक हळुवारपणे वागण्याची गरज आहे. ओले केस असताना त्यांना जोरात ओढणे, टॉवेलने घासणे किंवा लगेच जोरात कंगवा करणे टाळा. केस सुकवताना देखील त्यांना जोरजोरात चोळण्याऐवजी हलक्या हाताने पाणी शोषून घ्या. कारण अनेक वेळा केसांची समस्या एखाद्या मोठ्या कारणामुळे नाही, तर आपण रोज करत असलेल्या छोट्या छोट्या सवयींमुळे वाढत असते. तिसरा प्रश्न, केसांची टोकं फाटलेली आहेत का? आता केसांच्या अगदी टोकांकडे लक्ष द्या. एखादा केस घेऊन त्याच्या टोकाकडे नीट पहा. टोक 2 भागात फुटलेले दिसते का? काही केसांची टोकं खूप पातळ आणि असमान दिसतात का? काही केसांच्या टोकांवर अगदी छोटे पांढरे टिपके दिसतात का? जर हो, तर केसांच्या टोकांना झीज आणि नुकसान झालेले असण्याची शक्यता आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट, एकदा केसाचे टोक फुटले की ते घरगुती उपायांनी कायमचे पूर्वीसारखे जोडता येत नाही. त्यामुळे वेळोवेळी केसांची टोकं तपासणे आणि गरज असल्यास खराब झालेली टोकं कापून घेणे उपयोगी ठरते. प्रश्न क्रमांक 4, केस नेहमी विस्कटलेले आणि फुललेले दिसतात का? केस विंचरून व्यवस्थित केल्यानंतर काही वेळातच ते पुन्हा विस्कटतात का? केसांच्या वर छोटे छोटे केस उभे राहतात का? हवेत ओलावा जास्त असला की केस आणखी फुलतात का? केसांना चमक कमी आणि राठपणा जास्त जाणवतो का? जर हो, तर केस कोरडे होणे, घर्षण किंवा केसांचे नुकसान यापैकी एखादे कारण असू शकते. केसांना वारंवार हात लावणे, टॉवेलने जोरात घासणे, वारंवार उष्ण साधनांचा वापर करणे आणि केसांना सतत ओढणे यामुळे केस अधिक विस्कटलेले दिसू शकतात. म्हणून केस सतत फुलत असतील तर त्यांना आणखी काही लावण्याआधी आपण त्यांच्याशी किती हळुवारपणे वागतोय हे पहा. प्रश्न क्रमांक 5, केस किती लवकर तेलकट होतात? सर्वात आधी तुमच्या केसांच्या मुळांकडे नीट लक्ष द्या. केस धुतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मुळांजवळ तेलकटपणा जाणवतो का? केस चपटे, चिकट आणि जड दिसू लागतात का? केसांना हात लावल्यावर मुळांजवळ तेलकटपणा जाणवतो का? जर या प्रश्नांची उत्तरे हो असतील, तर तुमच्या टाळूवर नैसर्गिक तेल जास्त तयार होत असण्याची शक्यता आहे. म्हणजेच तुमचा टाळू तेलकट प्रकारचा असू शकतो. पण जर केस धुतल्यानंतर अनेक दिवस केस तेलकट होत नसतील आणि त्याऐवजी केस राठ, कोरडे किंवा विस्कटलेले वाटत असतील, तर तुमच्या केसांमध्ये कोरडेपणाची समस्या असू शकते. म्हणून पहिला संकेत लक्षात ठेवा. लवकर तेलकट होणारी मुळे म्हणजे तेलकट टाळू. प्रश्न क्रमांक 6, मुळे तेलकट आणि टोकं कोरडी आहेत का? आता तुमच्या केसांची मुळे आणि टोकं वेगवेगळी तपासा. मुळांजवळ केस तेलकट आहेत
पण खालील बाजूची केसांची टोकं अगदी कोरडी आणि राठ आहेत का? केसांच्या वरच्या भागावर हात फिरवल्यावर केस ठीक वाटतात, पण टोकांकडे हात फिरवल्यावर ते खडबडीत वाटतात का? जर हो, तर तुमच्याकडे एकाच वेळी तेलकट टाळू आणि कोरडे केस अशी दोन्ही समस्या असू शकते. अशा वेळी संपूर्ण केसांना एकाच प्रकारची काळजी देण्याची गरज नसते. टाळूला स्वच्छता हवी असते, तर केसांच्या लांबीला आणि टोकांना योग्य ओलावा आणि सौम्य काळजीची गरज असते. म्हणून मुळे आणि टोकं सारखीच आहेत असं समजण्याची चूक करू नका. प्रश्न 7. केस धुतल्यानंतरही जड आणि चिकट वाटतात का? आता आणखी एक छोटी चाचणी. केस व्यवस्थित धुतल्यानंतरही ते स्वच्छ आणि हलके वाटत नाहीत का? केस जड, चिकट किंवा निस्तेज दिसतात का? केसांवर काही तर थर असल्यासारखे वाटते का? जर असे वारंवार होत असेल, तर केसांवर तेल, प्रसाधने किंवा इतर पदार्थांचा थर साचलेला असण्याची शक्यता असू शकते. विशेषतः तुम्ही तेल, केसांना लावायची विविध द्रव्ये, प्रसाधने किंवा केस नीट बसवण्यासाठी वापरली जाणारी उत्पादने वारंवार वापरत असाल, तर हो, थर जाणवू शकतो. अशा वेळी आणखी एक नवीन पदार्थ वापरण्याआधी तुमची केस धुण्याची पद्धत आणि तुम्ही वापरत असलेल्या पदार्थांचा विचार करा. प्रश्न 8. टाळूला खाज आणि पांढरे कण येतात का? आता केसांपेक्षा टाळूकडे लक्ष द्या. कपड्यांवर किंवा खांद्यावर पांढरे कण पडतात का? टाळूवर जळजळ, लालसरपणा किंवा अस्वस्थता जाणवते का? जर हो, तर ही समस्या फक्त केस कोरडे असल्यामुळेच आहे असे समजू नका. टाळूवर कोंडा किंवा इतर समस्या असण्याची शक्यता असू शकते. अशा वेळी सतत वेगवेगळे घरगुती उपाय करून पाहण्याऐवजी योग्य कारण समजून घेणे महत्त्वाचे आहे. आणि खास लालसरपणा किंवा कोंडा खूप जास्त असेल किंवा बराच काळ टिकत असेल, तर त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घेणे योग्य ठरेल. कारण निरोगी केसांची सुरुवात निरोगी टाळूपासून होते. प्रश्न क्रमांक 9. तुमच्या केसांना खूप काही लावले जाते का? आता तुमच्या घरातील केसांची साधनं आणि पदार्थ आठवा. तेल, शॅम्पू, केस मऊ करण्याचे द्रव्य, केसांचे मुखवटे, सीरम, केस नीट बसवण्यासाठी वापरली जाणारी प्रसाधने. तुमच्या केसांसाठी वापरल्या जाणाऱ्या पदार्थांची संख्या खूप जास्त आहे का? यापैकी प्रत्येक गोष्ट चुकीची आहे असं नाही. पण प्रत्येक नवीन उपाय पाहून तो लगेच केसांवर वापरण्याची गरजही नाही. कारण जास्त म्हणजे नेहमीच चांगले असे केसांच्या बाबतीत नसते. तुमच्या केसांना नेमकी काय गरज आहे हे समजून घेऊनच दिनक्रम ठरवा. प्रश्न क्रमांक 10. केसांमध्ये अचानक मोठा बदल झाला आहे का? आता शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न. गेल्या काही काळात तुमचे केस अचानक पूर्वीपेक्षा खूप जास्त गळू लागले आहेत का? केसांची घनता कमी झाल्यासारखी वाटते आहे का? डोक्याची त्वचा पूर्वीपेक्षा जास्त दिसू लागली आहे का? किंवा केसांच्या स्वरूपात अचानक मोठा बदल झाला आहे का? जर यापैकी काहीही जाणवत असेल, तर केवळ तेल, घरगुती लेप किंवा केसांना लावायचे पदार्थ वापरत राहू नका. कारण अचानक किंवा सतत होणाऱ्या केस गळतीमागे अनेक कारणे असू शकतात. अशा वेळी योग्य कारण शोधण्यासाठी त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घेणे अधिक योग्य आहे. आता शोधा तुमच्या केसांची मुख्य समस्या. तर चला, आता या 10 प्रश्नांमधून मिळालेल्या संकेताचा अर्थ समजून घेऊया. तुमचे केस खूप लवकर तेलकट होत असतील आणि मुळं चिकट व चपटे दिसत असतील, तर तुमची मुख्य समस्या तेलकट टाळू असू शकते. मुळं तेलकट पण टोकं कोरडी असतील, तर तुमच्याकडे तेलकट टाळू आणि कोरडे केस अशी दोन्ही समस्या असू शकते. केसांची लांबी वाढत नसल्यासारखी वाटत असेल, पण छोटे तुटलेले केस आणि असमान लांबी दिसत असेल, तर समस्या केस तुटण्याची असू शकते. केस धुतल्यानंतरही जड, चिकट आणि निस्तेज वाटत असतील, तर केसांवर तेल किंवा प्रसाधनांचा थर साचलेला असण्याची शक्यता आहे. टोकं फुटलेली, पातळ आणि राठ असतील, तर तुमच्या केसांच्या टोकांना झीज आणि नुकसान झालेले असू शकते. टाळूला खास, कोंडा किंवा जळजळ असेल, तर तुमची मुख्य समस्या केसांची नसून टाळूची असू शकते. आणि शेवटी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. प्रत्येकाच्या केसांची गरज वेगळी असते. एखाद्या व्यक्तीला उपयोगी पडलेला उपाय तुमच्या केसांनाही तसाच उपयोगी पडेलच असे नाही. म्हणून पुढच्या वेळी एखादा नवीन केसांचा उपाय पाहिला की लगेच तो करून पाहण्याआधी
स्वतःला एक प्रश्न विचारा. माझ्या केसांची खरी समस्या नेमकी काय आहे? कारण समस्या योग्य ओळखली तर तिची योग्य काळजी घेणे खूप सोपे होते. तुमच्या या चाचणीत तुमच्या केसांची समस्या कोणती निघाली? तेलकट टाळू, कोरडे केस, केस तुटणे, पदार्थांचा थर की केसांचे नुकसान? खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच सोप्या घरगुती आणि उपयोगी आरोग्यविषयक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.